हॅलो, मी ना आज तुमच्याशी अशा प्रकारच्या डाळीची रेसिपी शेअर करणार आहे ना, की जी डाळ ना घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. अगदी बोट चाटून पुसून तुमची डाळ संपवली जाईल. आणि ही डाळ इतकी हेल्दी आणि टेस्टी लागते ना, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि तुमच्याही घरात सध्या अशीच परिस्थिती आहे का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर कुठली परिस्थिती? तर ना आता मुलांच्या स्कूलला सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे ना घरातली जी कामं आहेत ना पसारा उचलण्याची, तरी आता मला दुपटीने वाढलेली आहेत. आणि त्यात 8 दिवसाला मला बेडशीट्स चेंज करावे लागत होते. तर आता सुट्ट्या आहेत ना, तर बेडरूममध्ये पण मुलं खेळतात, त्यामुळे 4 दिवसाला मला बेडशीट चेंज करावे लागतात. म्हणजे मुलांच्या पण रूमचे आणि आमच्या पण रूमचे. म्हणजे कसं होतं, इकडे खेळ थोडा वेळ, तिकडे खेळ, आणि भरपूर दंगा मस्ती करून ना सगळ्या घरभर पसारा आणि बेडशीट सुद्धा घाण होतात. त्यामुळे ना 4 दिवसालाच मला बेडशीट्स धुवावे लागतात. आता आज म्हटलं मुलांचं सगळं आवरून घ्यावं, पण सगळं घर स्वच्छ केल्याशिवाय ना आपल्याला काही दम निघत नाही. आता मुलांचं आवरायचं ठरवलं होतं बेडरूम, पण मी आमचं पण बेडरूम आवरलं आणि हॉलमधले सुद्धा बेडशीट्स वगैरे होत्या काही खराब झालेलं ते चेंज केलं. त्यानंतर मग संध्याकाळचं रुटीन माझं स्टार्ट झालं. म्हणजे बेडशीट्स वगैरे बाहेरच्या देखील मी चेंज केल्या हॉलमधल्या. त्यानंतर झाडून घेणं, कपडे वगैरे काढून घेणं. आणि ना आता सध्या ना चैत्र पालवी फुटते म्हणतात ना, तर झाडं खरंच खूप छान झालेली आहेत आणि भरपूर अशी फुलं सुद्धा झाडांना यायला लागलेली आहे. म्हणजे ऊन इतकं असून सुद्धा ना झाडं खूप टवटवीत झालेली आहे. तर चला आपली डाळीची रेसिपी पाहून घेऊया. तर सगळ्यात अगोदर ना तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ घ्यायची, ती छान स्वच्छ धुवून घ्यायची. त्यामध्ये ना 1 टोमॅटो आणि 1 कांदा चिरून टाकायचा. त्यानंतर त्याच्यात हिंग, हळद आणि थोडंसं तूप टाकायचं. तुपाने आपल्या डाळीला खूप छान चव येते. आणि याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यात देखील शिजते, पण तुमच्याकडे बोरिंगचं पाणी असेल ना तर 3 शिट्ट्या करून घ्या. आणि संध्याकाळचा हा व्ह्यू पाहायला ना मला खरंच खूप आवडतो. आता डाळीला फोडणी देऊयात. तर तेल, थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही दोन्हीपैकी काही टाकू शकता. जिऱ्याची, कढीपत्त्याची छान फोडणी द्यायची. हिंग टाकायला मी खरं सांगते फोडणीत विसरले होते. हिंग टाकायचा, जिरं टाकायचं. आपली जी कॉमन फोडणी असते ना तशीच फोडणी करायची. आलं लसूण ठेचून टाकायचा. म्हणजे कसा की मिक्सरमधून बारीक किंवा विकतची पेस्ट न टाकताना घरीच ठेचलेला आलं लसूण टाकायचा. 1 काश्मीरी मिरची सुद्धा मी त्यामध्ये टाकलेली आहे. आणि अशी तडतडीत अशी फोडणी द्यायची. आणि आपण जी डाळ शिजवली होती ना ती छान गोठवून घ्यायची. आणि 1 चमचा मिरची पावडर टाकायची. आणि वाटलं तर तुम्ही वेगळा एखादा मसाला तुमच्या घरचा देखील टाकू शकता. आणि मस्त ही डाळ जी आहे ना आपली घोटून आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकायची. जितकं हवं तसं घट्ट पातळ तुमच्या मनाने तुम्ही करू शकता. त्यानंतर ना थोडासा गूळ आणि थोडीशी चिंच टाकायची. खरंच ही डाळ ना खरंच खूप टेस्टी होते. त्यानंतर वरतून कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आणि छान 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या. आणि मस्त जिरा राईस बरोबर ना ही डाळ खूप छान लागते. तर चला तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करा. बाय.